मोदी सरकार मोरारजी देसाईंचे स्मारक बांधणार. काँग्रेसचे आवरलेले माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्यासोबतच त्यांच्या स्मरणार्थ नवी दिल्लीत एकता स्थळ म्हणून स्मारक बांधण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांचा सन्मान करण्याचा विचार केंद्र सरकारने घेतला असल्याचे नगरविकास आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. आता प्रश्न हा आहे की मोदी सरकार खरंच मोरारजी देसाईंचं स्मारक बांधणार का? ब्युरो रिपोर्ट, JPTV न्यूज, मुंबई. राज्यातील गुन्हेगारी मोडून काढणार मुख्यमंत्री. आपले सरकार नवीन आहे, पण गेल्या काही दिवसातील घटनांमुळे गुन्हेगारीचे आव्हान पुन्हा राज्यासमोर उभे राहिले आहे. या प्रवृत्तींना काही दिवसातच ठेचून काढू हे आवाहन मी स्वीकारले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेची घडी बसवण्याचा निर्धार विधान परिषदेत व्यक्त केला. पोलीस यंत्रणा सक्षम असून राज्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, JPTV न्यूज, मुंबई. बेस्टची परत भाडेवाढ. बेस्ट उपक्रमांनी परत एकदा भाडेवाढ लागू केली आहे. ही भाडेवाढ म्हणजे मुंबईकरांसाठी डोक्याला ताप ठरणार आहे. ही भाडेवाढ खालीलप्रमाणे: 2 किलोमीटरवर 8 रुपये, 4 किलोमीटरवर 10 रुपये, 6 किलोमीटरवर 14 रुपये, तर 10 किलोमीटरवर 16 रुपये. अशा प्रकारे बेस्टने प्रति किलोमीटर 1 ते 2 रुपयांनी भाडेवाढ केली आहे. याचबरोबर रेल्वेनेही प्लॅटफॉर्म तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये केले आहे. तर रिझर्वेशनचा काळ 60 दिवसांवरून 120 दिवसांवर आला आहे. हे नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, JPTV न्यूज, मुंबई.